गावाच्या कडेला एक वयोवृद्ध आजी राहायची. तिचे नाव पार्वतीबाई. ती एकटीच आपल्या जुन्या घरात राहायची. तिच्या नातवंडांना ती नेहमीच गूढ गोष्टी सांगायची. गावात असं म्हणत की तिच्या घराच्या मागच्या विहिरीत एक बाईचं भूत राहतं. एके रात्रीचे 11 वाजले होते. झाडांची सळस ऐकू येत होती. आजी झोपण्यासाठी तयार झाली होती. तेवढ्यात दारावर कुणीतरी ठोठावलं. इतक्या रात्री कोण असेल बरं? भूत आहेस ना तू? आजी, मला भूक लागलीये. काहीतरी खायला दे. हो. पण तुम्ही घाबरत नाही. तुम्ही खरंच घाबरत नाही. मी या जगात 80 वर्षं जगले. लोकांचं खरं रूप पाहिलंय. माणसांपेक्षा भूते बरी. निदान तोंडावर येऊन विचारतात. लहानशी खोपटी आहे. मी साधन जेवते. तुला भूक लागलीय ना? ये, बस. गरम भाकरी आणि कांद्याची चटणी देते. खूप वर्षांपूर्वी इथे मरण पावले. कोणी माझं म्हणणार नव्हतं. म्हणून या विहिरीत अडकून राहिले. आपलं नसतं असं म्हणू नकोस, बा. ही पृथ्वी सगळ्यांची आई आहे. आजी, मी आता मुक्त होते. तुझा आशीर्वाद दे. पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर तुझ्या नातवंडात एक होऊन यायचं आहे. बरी झालीस, पोर. त्या रात्रीनंतर त्या घराच्या विहिरीत भूत पुन्हा कधीच दिसलं नाही. ही कथा सांगते की प्रेम, माया आणि चांगुलपणाने कोणाचंही दुःख हलकं करता येतं, भूत सुद्धा अगोस्ट्स. होप यू लाईक्ड इट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.